नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो कॉन्सेप्ट शिकणार आहोत त्याचे नाव आहे प्रोनाउन्स 2. प्रोनाउन्स 1 आपण बघितले, ते होते एकूण 7. आता आपण या व्हिडिओमध्ये पुढील 7 प्रोनाउन्स बघणार आहोत. तर प्रोनाउन्स 2 मधले 7 प्रोनाउन्स आहेत माय, योर, आर, देअर, हिज, हर आणि इट्स. आता या प्रोनाउन्स 2 चा अर्थ काय, तो कधी वापरायचा हे आपण बघूया. आय म्हणजे मी, मग माय म्हणजे माझे, तसेच योर म्हणजे तुझे किंवा तुमचे, आर म्हणजे आमचे किंवा आपले, देअर म्हणजे त्यांचे, हिज म्हणजे त्याचे, हर म्हणजे तिचे आणि इट्स म्हणजे त्याचे पण होऊ शकतं, तिचे पण होऊ शकतं. तर आता काही उदाहरणं बघूया. जर मला म्हणायचं असेल माझे घड्याळ, तर मी म्हणणार माय वॉच. जर मला म्हणायचं असेल तुमचा मुकुट, तर त्याचं इंग्लिश वाक्य होणार युअर क्राउन. जर मी म्हणालो आपली परीक्षा, परीक्षा म्हणजे एक्झाम, आपली किंवा आमची दोघांचेही इंग्लिशमध्ये उत्तर होणार आर. जर मला म्हणायचं असेल त्यांचे शेत, शेत म्हणजे फार्म, तर मी म्हणणार दे आर फार्म. तर हा कॉन्सेप्ट होता प्रोनाउन्स 2. तर प्रोनाउन्स 1 होते आय, यू, वी, दे, ही, शी, इट, आणि प्रोनाउन्स 2 आहेत माय, योर, आर, देअर, हिज, हर आणि इट्स. थँक्यू. महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर. तुम्ही मागे राहू नका. लीप फॉरवर्ड विकसित टेक्निक्सचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा.